नमस्कार, आखाडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. लोकसभा निवडणुकांचा प्रचार अक्षरशः शिगेला पोहोचलेला आहे आणि अशात निवडणुकांच्या आश्वासनांचा सेल देखील लागलेला आहे. सत्य आणि न्याय याची घोषणा करत राहुल गांधींनी आज जन आवाज असं म्हणत हम निभाएंगे असं सांगत आपला जाहीरनामा सादर केलेला आहे. या जाहीरनाम्यामध्ये जी काही आश्वासनं देण्यात आलेली आहेत ती कशी पूर्ण करणार हा प्रश्न आहेच. मात्र यावरून भाजपनं काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. काँग्रेस हे आश्वासनं पूर्ण करू शकत नाही असं भाजपनं म्हटलेलं आहे. यामध्ये राहुल गांधींचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो गरिबी हटावचा. 72,000 रुपये दर वर्षाला ते गरिबांना देणार आहेत. त्याचबरोबर 6 महिन्यात ते बेरोजगारांना रोजगार देणार आहेत. मात्र हे सगळं करणार कसं, यासाठी असा कोणता फॉर्म्युला काँग्रेसकडे आहे की जेणेकरून ही सगळी आश्वासनं काँग्रेस पूर्ण करणार आहे आणि भाजपला का वाटतं हे सगळं इम्पॉसिबल आहे. पाहूयात यासाठी स्पेशल रिपोर्ट आणि त्यानंतर महाचर्चा. गरिबीवर वार 72,000. काँग्रेसचा 72,000 रोजगार आणि शेतकऱ्यांवर भर. 72,000 रुपये. हम निभाएंगे अशी शपथ घेऊन काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. न्याय योजनेद्वारे 72,000 शेतकरी आणि तरुणांचं लक्ष वेधण्यासाठी रोजगारावर खास लक्ष देण्यात आलंय. सर्वात आधी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातल्या 10 खास मुद्द्यांवर नजर टाकूया. 20 कोटी लोकांना दरवर्षी 72,000 देणार. गरिबांना पैसे देण्यासाठी 3.6 कोटी रुपये लागतील. मार्च 2020 पर्यंत 22 लाख नोकऱ्या देणार. ग्रामपंचायतीतील 10 लाख रिक्त पदं भरणार. मनरेगा योजनेत 100 दिवसांऐवजी 150 दिवस रोजगार देणार. शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प मांडणार. शेतकरी कर्जफेड न करू शकल्यास फौजदारी गुन्हा नसेल. जीडीपीच्या 6% शिक्षणावर खर्च केला जाईल. पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणणार. सत्तेत आल्यास देशद्रोहाचा कायदा रद्द केला जाणार. 72,000 रुपये खर्च पर बार 72,000. और ये कांग्रेस पार्टी की पहली गारंटी कि हिंदुस्तान के 20% सबसे गरीब परिवारों को हर महीने उनके बैंक अकाउंट में कांग्रेस पार्टी की सरकार डायरेक्ट पैसा डालेगी. किसानों के लिए हमने 2 चीजें, बड़ी चीजें सोची हैं. एक कि एक सेपरेट किसान बजट होना चाहिए. मगर जो हमारे किसान हैं, ईमानदार लोग, वो जब बैंक लोन लेते हैं, अगर वो पैसा वापस नहीं दे पाते हैं तो उनको जेल में डाल दिया जाता है. क्रिमिनल ऑफेंस माना जाता है. हमने निर्णय लिया है कि उसको अब हम क्रिमिनल ऑफेंस ना माने. 22 लाख सरकारी रोजगार खाली पड़े हैं, उनको कांग्रेस पार्टी मार्च 2020 तक भर के दे देगी. जाहीरनाम्यातून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झालाय, पण सवालही तितकेच आहेत. 72,000चा वादा पूर्ण करण्यासाठी पैसा कुठून आणणार? 22 लाख पदं एका वर्षात भरण्यासाठी सरकारी ऐपत आहे का? वेगळं बजेटच मांडून शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार का? पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी काँग्रेसचा नेमका प्लॅन काय? देखिए, हिंदुस्तान में अभी इकोनॉमिक इमरजेंसी लगी हुई है, तो इकोनॉमी बिल्कुल फंसी है और उसको जंप स्टार्ट करने की जरूरत है. शॉक थेरेपी की जरूरत है और इसीलिए हम शॉक थेरेपी और डायरेक्ट पैसा हिंदुस्तान के सबसे गरीब लोगों के जेब में डाल रहे हैं. वो पैसा, जैसे ही वो पैसा उनके जेब में जाएगा, वो चीजें खरीदना शुरू करेंगे. जैसे ही वो चीजें खरीदना शुरू करेंगे, इकोनॉमी फायर होगी, स्टार्ट होगी. मैनिफेस्टो में ये कहा गया कि जब वो वायदा करते हैं उसको निभाते हैं, लेकिन जानकारियों के अभाव में जो वायदे किए जाते हैं और ऐसे वायदे जो किए जाते हैं जिनको कभी लागू नहीं किया जा सकता, जो अपने आप में खतरनाक है, तब तो जनता उनको ये अवसर नहीं देगी. एकीकडे अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्याचं राहुल गांधी म्हणतायत,
मग सत्ता आल्यावर वर्षभरातच 22 लाख रोजगार आणि 72,000चं वाटप कसं होणार? राहुल गांधी अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचं म्हणतायत, पण त्यांनी पैसे झाडावर लागत नाही हे मनमोहन सिंह यांचा संदेशही लक्षात ठेवण्याची गरज आहे. पेट्रोलियम पदार्थों पर दी जाने वाली सब्सिडी में बड़े पैमाने पर इजाफा हुआ है. पिछले साल ये सब्सिडी 1,40,000 करोड़ रुपए थी. अगर हमने कोई कार्रवाई न की होती तो इस साल ये सब्सिडी बढ़कर 2 लाख करोड़ रुपए से भी ज़्यादा हो जाती. इसके लिए पैसा कहाँ से आता? पैसा पेड़ों पर तो लगता नहीं है. निवडणुका म्हटलं की पक्षाचं विजन आलं, पण हे विजन डोळ्यासमोर ठेवताना त्याला अर्थशास्त्राची जोड असावीच लागते. मात्र मतांसाठी त्याचा फारसा विचार होत नाही. आता काँग्रेसच्या जाहीरनाम्याची पावती मतदारांकडून तर 23 मे रोजीच मिळेल. विनोद राठोड, TV9 मराठी, नवी दिल्ली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामधल्या ठळक काही घोषणा फक्त मी तुम्हाला सांगते. गरिबीवर वार आणि 72,000 ही घोषणा राहुल गांधींनी केलेली आहे. तसंच पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेमध्ये मनरेगा योजनेअंतर्गत 100 ऐवजी 150 दिवसांचा रोजगार अशा प्रकारच्या आणि त्याचबरोबर बेरोजगारी या सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, जो 2020 पर्यंत सरकारी खात्यात 22 लाख आणि 10 लाख युवकांना ग्रामपंचायतीमध्ये नोकऱ्या देणार असं आश्वासन राहुल गांधींनी दिलंय, जे खूप आकर्षक आहे. मात्र हे सगळं करण्यासाठी खूप मोठा पैसा लागणार आहे. तो नेमका येणार कुठून? असा कोणता फॉर्म्युला काँग्रेसकडे आहे आणि भाजपला का वाटतं की हे पूर्ण होऊ शकत नाही? काँग्रेस आश्वासनं पूर्ण करू शकत नाही, मग कोण करणार? या चर्चेमध्ये सहभागी आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर, भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते संजय तटकरे, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी आहेत. मला सगळ्यात आधी मुणगेकर सर तुमच्याकडे येते. मुणगेकर सर, अरुण जेटलींनी खास पत्रकार परिषद घेतली राहुल गांधींच्या या जाहीरनाम्यावर, काँग्रेसच्या या जाहीरनाम्याला उत्तर देण्यासाठी. जेटली म्हणतायत, अर्थमंत्री आहेत ते, त्यामुळे ते म्हणतायत की हे शक्य होणार नाही, काँग्रेसला हे शक्यच होणार नाही ही आश्वासनं पूर्ण करणं. अरुण जेटली यांच्याविषयी पूर्णपणे आदर बाळगून देखील मी असं म्हणेन, त्यांचे माझे चांगले व्यक्तिगत संबंध आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात अयशस्वी अर्थमंत्री जर कोण असतील तर ते अरुण जेटली असं माझं म्हणणं आहे. काँग्रेसच्या जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर स्वतंत्रपणे अरुण जेटलींना पत्रकार परिषद घ्यावी लागते. याचा अर्थच मुळामध्ये की त्यांना या जाहीरनाम्याची भीती वाटते. हा जाहीरनामा इतका निरर्थक असेल, अंमलबजावणी करणं योग्य नसेल, त्यातली आश्वासनं खोटी असतील, तर मग हे परत त्यांनी स्वतःहून सांगण्याची आवश्यकता काय? उद्याच्या एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या निवडणुकीत जनता काय ते ठरवेल. प्रश्न असा आहे, हा जाहीरनामा जो तयार केलेला आहे त्या जाहीरनाम्याच्या समितीचा मी सभासद होतो. जवळजवळ 1 वर्ष खर्च करून 24 राज्यांच्या मध्ये 174 कन्सल्टेशन्स करून लोकांना काय वाटतं ते या मॅनिफेस्टोमध्ये आहे. पहिल्यांदाच 1952 साली पहिली सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर आतापर्यंत कोणत्याही पक्षाने काँग्रेस सहित अशा प्रकारे इतकी 1 वर्षभर लोकांशी, वेगवेगळ्या समाज घटकांशी, त्याच्यामध्ये बिझनेसमॅन आहेत, स्त्रिया आहेत, शेतकरी आहेत, विद्यार्थी आहेत, डॉक्टर्स, इंजिनियर्स, 1 वर्ष आम्ही खर्च करून ह्याच्यामध्ये लोकांनी काय मागितलं ते लोकांना मी परत देतो आहोत. जसं भारतीय राज्यघटना लोकांच्या आकांक्षाचं प्रतिबिंब आहे ते आम्ही ह्याच्यामध्ये मांडलेलं आहे. तो मला सांगायचा मुद्दा असा, जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पुरी करण्यासारखी आहेत आणि म्हणून जाहीरनाम्यामध्ये वी शॅल डिलिव्हर, आम्ही ह्याची अंमलबजावणी करू असं म्हटलेलं आहे. जेटलीला मी असं विचारू इच्छितो, बाकीच्या लहानसण लोकांना विचारण्याच्या ऐवजी 15 लाख रुपये ते स्विस बँकेत नाणून प्रत्येक खात्यावर जमा करणार होते. जेटली अर्थमंत्री म्हणून त्यांना माहिती आहे की एवढे पैसे स्विस बँकेमध्ये प्रत्यक्ष होते. हे पैसे लोकांना काय स्विस बँकेमध्ये प्रत्यक्षमध्ये कॅश होती. 2 कोटी रोजगार ते देणार होते. याचा आधार काय होता? जेटलीला माहिती आहे एम्प्लॉयमेंट इलॅस्टिसिटी विथ रिस्पेक्ट टू ग्रोथ, म्हणजे आर्थिक विकासाचा दर आणि रोजगार निर्माण होण्याचं प्रमाण, ह्याला एम्प्लॉयमेंट इलॅस्टिसिटी विथ रिस्पेक्ट टू ग्रोथ म्हणतात. माझा मुद्दा असा आहे, संपूर्ण 22 लाखाचा तुम्ही 22 लाख जागा व्हॅकंट आहेत, 2 लाख निर्माण 2 कोटी रोजगार निर्माण करण्याचा प्रश्न सोडून द्या. कमीत कमी ज्या जागा राज्य सरकारांच्या मध्ये किंवा विशेषतः केंद्रामध्ये
ज्या व्हॅकंट आहेत आता 22 लाख तेवढ्या जागा भरण्याचा त्यांनी प्रयत्न जरी केला असता त्याला भरण्याचा तुम्ही प्रयत्न करू ना, त्याला फायनान्स उभा करू. मुंडगेकर सर, आपण विश्वास पाठक आहेत आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते. एक बोला सर. मुंडगेकर सर बोला, पूर्ण करा तुमचं. नाही, मला माझं एवढंच फक्त म्हणायचं होतं की 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये हा देश निर्माण काँग्रेसनेच केला. काँग्रेसच्या विषयी लोकांचं काही, या राजकीय पक्षांचं, भाजप कशामध्येच नव्हता, अडचणी होत्या. 12% ह्याच्यामध्ये सेव्हिंगचं प्रमाण होतं, इथे उद्योजक नव्हते, पार्टिशन झालेलं होतं, फॉरेन भांडवल नव्हतं, तरी पण देशामध्ये लोकशाही झाली. आणि तरी सुद्धा देशाची अर्थव्यवस्था, हे जेटलीला मी सांगू इच्छितो, आय डेल्ट विथ जेटली इन राज्यसभा, आज जी भारताची अर्थव्यवस्था $2.88 ट्रिलियन, म्हणजे $1 बरोबर 65 रुपये असा जर धरला तर 186 लाख कोटी रुपयांची भारतीय अर्थव्यवस्था आहे. ही कोणी केली निर्माण? मोदीने केली, जेटलीने केली. साधं जेटलीना डिमॉनिटायझेशन करताना मोदींनी विचारात देखील घेतले नाही. कुठलाही अर्थमंत्री ताबडतोब राजीनामा दिला असता ते देखील जेटली करू शकले नाहीत. बोला सर, उत्तर घेऊयात. विश्वास पाठक बोला. सर्वप्रथम काँग्रेसचा आजचा जो जाहीरनामा आहे ते एक विस्कळीत दिशाहीन असं डॉक्युमेंट आहे. आपण त्यांची प्रेस बघितली, प्रेसमध्ये त्यांनी काय म्हटलं की आम्ही लोकांपर्यंत गेलो, लोकांचे प्रश्न समजून घेतले, नंतर ते डॉक्युमेंट मी चिदंबरम साहेबांना सांगितलं, डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना सांगितलं तुम्ही ते एकदा बघून घ्या. याचा अर्थ त्यांचा जो नेता आहे त्यांनी हे डॉक्युमेंट बघितलेलंच नव्हतं. मुळामध्ये व्हिजन डॉक्युमेंट म्हणजे काय असतं की जो पक्ष असतो, ज्याचा नेता असतो, तो आपलं एक व्हिजन सांगत असतो की मला माझा देश असा करायचा आहे आणि त्या दृष्टीने मी या गोष्टी करेल. किंबहुना राहुल गांधींनी काय म्हटलं, म्हणजे अतिशय निराधार आणि बेसलेसचे आरोप केले की आपली अर्थव्यवस्था ही इन्सॉल्व्हंट झालेली आहे. अहो, आपली अर्थव्यवस्था ही जागतिक स्तरावर नंबर 1 ची अर्थव्यवस्था आहे. आपण 6व्या नंबरवर आपली अर्थव्यवस्था आलेली आहे. या सगळ्या गोष्टी त्यांना कळत नाही असं दिसत आहे. आणि यांनी जे काही 1971 मध्ये आश्वासन दिलं ते गरिबी हटाओ किंवा 72,000 हे सगळे जुमलेच आहेत. आता 72,000चा कन्सेप्ट काय आहे? ही एक टॉप अप स्कीम आहे. अर्थव्यवस्था इतकी मजबूत आहे, मग काँग्रेस ही आश्वासनं पूर्ण करू शकणार नाही असं तुम्हाला का वाटतं? एक मिनिट सांगतो ना. आता जसं यांची बेरोजगारीची 72,000ची स्कीम आहे ती टॉप अप स्कीम आहे. म्हणजे जर माझं उत्पन्न 11,500 असेल तर मला 500 रुपयेच मिळणार आहे, अशा टाईपची ती फसवी घोषणा आहे ती. त्यामुळे 72,000 वगैरे हे काही देणार नाही, देऊ शकणार देखील नाही. आणि ते पैसे तुम्ही कुठून आणणार म्हटलं तर त्याचं उत्तर यांनी काय केलं, यांच्याकडे त्याची देखील रोडमॅप नाही आहे. ते म्हणतात आम्ही आल्यानंतर अर्थव्यवस्था वाढेल, अर्थव्यवस्था वाढल्यानंतर व्हॉल्यूम वाढेल, व्हॉल्यूमच्या माध्यमातून इन्फ्लो वाढेल आणि आम्ही ते पूर्ण करू. मला असं वाटतं की पूर्णतः दिशाहीन अशी आहे. इथे जरी डॉक्टर मनमोहन सिंग, जरी डॉक्टर मुंडगेकर, जरी चिदंबरम असले तरी अर्थशास्त्राची कुठे याची सांगड नाहीये. बरं मुंडगेकर सर, तुम्ही स्वतः अर्थतज्ञ आहात. इथे 72,000चा जो मुद्दा आहे, हे नेमके पैसे कुठून आणणार? राहुल गांधी म्हणतात की मोदींनी तिजोरी अगदी खडखडाट करून ठेवलेला आहे. मग अशा वेळेला जर काँग्रेस किंवा युपीए सत्तेत आली तर मग ही सगळी आश्वासनं तुम्ही कशी पूर्ण करणार? दुसरा एक प्रश्न मुंडगेकर साहेबांना की आपली अर्थव्यवस्था दबघायला आलेली आहे का? नाही, मी तुम्हाला सांगतो, विश्वास पाठक, अर्थव्यवस्था फार गुंतागुंतीचा विषय आहे. मी त्याच्यावर सांगतो. तुम्हाला प्रश्न असा आहे की जेव्हा 77 साली जेव्हा आणीबाणी उठल्यानंतर जेव्हा बीजेपी सरकार, जेव्हा जनता सरकार जेव्हा आलं, प्रत्येक सरकार अशा प्रकारच्या ट्रान्झिशनला फेस करत राहतं. माझं असं म्हणणं आहे की कुठलीही अर्थव्यवस्था अशी व्हॅक्यूम मध्ये नसते. अर्थव्यवस्था गतीचा एक त्याचा प्रवाह असतो. प्रश्न असा, आत्ताची अर्थव्यवस्था जी आहे ही अर्थव्यवस्था 2014 नंतर आणखी अधिक वेगाने वाढू शकली असती. डिमॉनिटायझेशन, नोटबंदी, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी, ह्याला इंग्रजीमध्ये मल्टिप्लायर इफेक्ट असं म्हणतात, त्याचा प्रतिकूल परिणामाचा अधिक वेगाने प्रतिकूल परिणाम होऊन आज अर्थव्यवस्था कमीत कमी 7.5 ते 8% वाढू शकली असती. ती 7.5% जाऊ शकली नाही. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या आर्थिक सुधारणा केल्यानंतर अर्थव्यवस्थेचा वेग काँग्रेस सरकारच्या काळामध्ये जो 2014च्या पूर्वी 5 वर्षामध्ये साधारण 8% होता, तो पुन्हा आम्ही 7.5 ते 8% पर्यंत घेऊन जाऊ. 8% रेट ऑफ ग्रोथ झाल्यानंतर अशी आमची भूमिका आहे.
झाल्यानंतर त्याच्यातून जे पैसे उपलब्ध होतील, सेव्हिंग्स अधिकाधिक वाढण्याचा प्रयत्न करू, अनुत्पादक खर्च करण्याचा कमी प्रयत्न करू आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून ज्याला मल्टिप्लायर इफेक्ट केन्सने म्हटलंय, फाटकाला माहित नाही, नाव माहिती नाही काही, लॉर्ड केन्स, ज्याला इन्व्हेस्टमेंटला त्याने मल्टिप्लायर इफेक्ट म्हटलंय. 10,000ची इन्व्हेस्टमेंट जर 2 म्हटलं मल्टिप्लायर त्याचे 20,000 रुपये होतात. अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेची एक गती असते, जी गती आता अर्थ ठप्प झाली याचा अर्थ काय, ठप्प झाली याचा अर्थ ती वाढत नाहीये ज्या वेगाने ती वाढायला पाहिजे होती. माझा साधा प्रश्न असा याच्यामध्ये आहे, आज रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट ह्याच्या काळामध्ये 2007-8 मध्ये 9-10 मध्ये 38% होतं, राष्ट्रीय उत्पन्नाच्या 38% रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट होती. आज ती 32%च्या वर आलेली आहे. त्यामुळे माझा मुद्दा असा आहे की अर्थव्यवस्थेला पुन्हा गती देण्याचं काम आम्ही करू, जे ह्यांनी पुन्हा ती मागे वळवण्याचं काम केलेलं आहे, त्याच्यावर पैसे उभे राहतील. आणि मुळात मुख्य मुद्दा फक्त अर्ध मिनिट. माझं असं म्हणणं आहे की या लोकांनी साधारणपणे 15 मोठ्या उद्योगपतींना 3,16,000 कोटी रुपये माफ केले. आमचं असं म्हणणं आहे की 25 कोटी अतिगरीब लोकांसाठी जर समजा आम्ही 3-3.5 लाख कोटी रुपये वर्षाला खर्च केले, वाटेल त्या परिस्थिती काय चोरून नाही कुठून आणणार, तर काय बिघडलं, ज्या ठिकाणी रच्छा असते त्या ठिकाणी मार्ग सापडतो आणि वी आर कमिटेड टू दॅट. बोला विश्वास पाठक. नाही, 2-3 मुद्दे आहेत. मुळामध्ये जीएसटी डिमॉनिटायझेशन हे लागू केल्यानंतर देखील आपली अर्थव्यवस्था जगामध्ये नंबर 1ची आहे. ही एक मोठी म्हणजे स्पृहणीय बाब आहे. 8% आपली अर्थव्यवस्था होती काँग्रेसच्या काळात, मान्य आहे, बट इट वॉज नेव्हर नंबर 1 इन द वर्ल्ड. मला हे सांगायचं की या सगळ्या बाबतीत आणि जीएसटी मध्ये आपण मार्चचे जर फिगर बघितले तर 1 लाख कोटी आपण बघितलेले आहे. त्यामुळे हे सगळे महत्वाचे निर्णय घेतल्यानंतर केवळ काँग्रेसने विरोधाला म्हणून विरोध केलं, मात्र हे करून देखील आपली अर्थव्यवस्था नंबर 1 ठेवलेली आहे. दुसरं की हे सगळं करत असताना सरकारने जे काही निर्णय घेतलेले आहेत हे धोरणात्मक निर्णय घेऊन त्याचा फायदा लोकांना कसा येईल हेच बघितलेलं आहे. आणि या ज्या काही गोष्टी असतात त्या लॉंग टर्म त्याचा इफेक्ट असतो, मल्टिप्लायर इफेक्ट हा त्याचा अजून जास्त दिसणार आहे, हे देखील लक्षात घेऊन घ्या. जीएसटी सारखा निर्णय हा देशाला फार मोठा पथदर्शी याचा सगळ्यात मोठा निर्णय आहे तो 72,000 रुपये आणि त्याचबरोबर बेरोजगारीचा सगळ्यात मोठा मुद्दा राहुल गांधींनी इथे मांडलेला आहे. ज्या नोकऱ्या तुम्ही 2 कोटी नोकऱ्या देणार होतात ते शक्य झालं नाही, आता राहुल गांधीच नोकऱ्या देणार आणि तेही 6 महिन्यामध्ये. संजय तटकरे बोला. सर मी येते तुमच्याकडे. संजय तटकरे. नाही, एक तर आपल्या पहिल्या सेगमेंटमध्ये जो आपण रिपोर्ट दाखवला त्याच्यामध्ये तुम्ही असा उल्लेख केला की हा सेल लागलेला, आश्वासनाचा सेल. माझं असं म्हणणं आहे की 2014 साली आपण आश्वासनांचा बंपर सेल पाहिला. आता विश्वास पाठकशी जेव्हा सांगतात की ही किंवा जेटली जे म्हणाले की हे जी आश्वासनं आहेत ही न पूर्ण करण्यासारखी आहेत, न पूर्ण करण्यासारखी आश्वासनं तर तुम्ही तुमच्या बंपर सेलमध्ये 2014ला दिली होती. मग ते 15 लाखाचा वायदा असेल किंवा नोकऱ्यांचा वायदा असेल किंवा शेतकऱ्यांना मदत करण्याचा असेल. आज परिस्थिती काय शेतकऱ्यांची, भाजपने सांगितलं की आम्ही 6,000 रुपये तुम्हाला देऊ, ते पण कसे देत आहेत, 2-2 हजाराच्या 3 टप्प्यामध्ये. ते 2,000चा पहिलाच टप्पा लोकांना मिळालेला नाही. त्यामुळे ही सगळी आश्वासनांची खैरात 2014 साली दिलेली आहे, ती पूर्ण यांना करता आली नाही. अर्थव्यवस्था आपली काय परिस्थितीमध्ये आहे त्याचं विवेचन आता आपल्या मुनगेकर साहेबांनी केलेलं आहे. ते इकॉनॉमिस्ट आहेत, ते चांगल्या प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करू शकतील. माझा मुद्दा क्रमांक 1, जेव्हा आपले बीजेपीचे प्रवक्ते जेव्हा सांगतात की अर्थव्यवस्था नंबर 1ची झाली आहे, पर कॅपिटा इन्कम किती आहे, आपल्या जगात आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे, तुम्ही पर कॅपिटा इन्कम वाढवलं का? जर पर कॅपिटा इन्कम देशाचं वाढलं तर गरिबी कमी होते. एवढा साधा इकॉनॉमिक्स मला कळतं, तर ते विश्वास पाठकांनाही कळत असेल कदाचित आणि ते जेटलीजींनाही कळत असेल. दुसरा राहिला मुद्दा जीडीपीचा. या सरकारचं एकच काम राहिलेलं आहे, त्यांनी सगळे डाटा मॅन्युप्युलेट केलेले आहेत. जीडीपी वाढला जेव्हा हे म्हणतात तेव्हा हे सांगत नाहीत की जी 8%ची जीडीपी होती ती ह्यांच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे कदाचित 10% होईल. आज जी ह्यांची जीडीपी हे 7% सांगतात, ती जुन्या कॅल्क्युलेशन प्रमाणे कदाचित 4%च्या वरती जाणार नाही. जेव्हा ह्यांनी नोटबंदी केली त्यावेळेला माननीय मनमोहन सिंगांनी सांगितलं होतं की कमीत कमी जीडीपी 2% घसरेल आणि ते झालं. ते कव्हर अप करायसाठी यांनी डाटा सगळा हे केला. त्याच प्रकारे यांनी जी एम्प्लॉयमेंटचा डाटा आहे,
बेरोजगारीचा डाटा आहे तो मॅन्युप्युलेट करतायत. 45 वर्षामध्ये सगळ्यात जास्त बेरोजगारी आज आहे, ते हे मान्य करायला तयार नाहीत. ते सांगतात हा डाटा नक्कीच, चुकीचा तटकरे, आहे. यासाठी आम्ही नंतर यासाठी data आपण जाऊयात access करू. विश्वास पाठक यांच्याकडे. निवडणुकीच्या आधी जेटली जे तुम्ही म्हणाले जे की हे काही सगळे आश्वासनं मुंगेरे लाल दिली- के स्वप्ने आहेत, कोणाची स्वप्न ही मुंगेरी लालची आहेत, यावर आपण लक्ष वेधणार आहोत. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. ब्रेक नंतर हेमंत देसाई, अगदी थोडक्यात सांगाल, एकूणच जन आवाज जाहीरनामा जो आहे काँग्रेसचा, तो सत्तेचं सोपान चढवू शकेल काँग्रेससाठी? माझ्या मते जाहीरनामा आजचा जो आहे तो काँग्रेसचा अनेक वर्षांच्या काळातला उत्कृष्ट एक नमुना आहे जाहीरनाम्याचा. मग तुम्ही मला काँग्रेसचा सहानुभूतीदार म्हणून आरोप केला तरी चालेल, पण हा जाहीरनामा उत्कृष्ट आहे. याचं कारण म्हणजे काँग्रेसची जी काही लाईन आहे, धोरणाची जी दिशा आहे, ती धोरणाची जी मूळ काँग्रेसचा विचार जो आहे, जो डावीकडे झुकणारा जो आहे काँग्रेस पक्ष मुळात होता, डावीकडे झुकणारा मध्यममार्गी पक्ष, ही दिशा काँग्रेसने पुन्हा स्वीकारलेली आहे. आणि या सगळ्या दिशेचं याच्यामध्ये प्रतिबिंब पडतं. ते मुख्य म्हणजे गरिबांचा जो विचार आहे. आता गरिबांचा विचार, पहिला प्रश्न लगेच विचारला, पैसे कुठून आणणार तुम्ही? ज्यावेळी भारतीय जनता पक्षाने अनेक आश्वासनं दिली होती, अनेक योजना जाहीर केल्या, तेव्हा त्याचे पैसे कुठून आणणार असा प्रश्न विचारण्यात आला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आणि बेरोजगारीचा प्रश्न, याच्यामध्ये याचं संपूर्णपणे याच्यावरती भर दिलेला आहे. म्हणजे पुलवामा असेल, हायपर नॅशनलिझम असेल, पाकिस्तान असेल, याच्यामध्ये चर्चा संपूर्णपणे केंद्रित व्हावी असा जो भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे, तो पुन्हा या मूळ मुद्द्यांकडे वळवण्याच्या दृष्टिकोनातनं त्यामध्ये सगळ्यात जास्त एम्फसिस दिलेला आहे. आता जीएसटीचा उल्लेख आत्ता झाला. जीएसटी हा काँग्रेसने, म्हणजे काँग्रेसच्या काळामध्येच त्याची कल्पना आणखीन पुढे गेलेली होती. वाजपेयींच्या काळात आली होती, ठीक आहे, यामध्ये जीएसटी मुद्दा एवढाच आहे की पेट्रोल आणि त्यांनी डिझेल हे जीएसटी मध्ये हा, आहे. त्यामध्ये त्यांनी ती सुधारणा सुचवली आहे. शिवाय जे 5 टप्पे जे होते ते जे पुढे कमी टप्पे झाले, ते आणखीन टप्पा, म्हणजे एकच टप्पा करायचा हे काँग्रेसचं वचन आहे. आणि काँग्रेसने तेव्हा सुद्धा त्या प्रकारची टीका केली होती. त्या टीकेची दखल घेऊन जेव्हा लोकांची प्रतिक्रिया आली तेव्हा त्या दृष्टीने सुधारणा झाली. दुसरी म्हणजे शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प ही चांगली कल्पना आहे. ज्याप्रमाणे रेल्वे अर्थसंकल्प हा मर्ज केला, पण शेतकऱ्यांचा अर्थसंकल्प वेगळा होणार असेल आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न हे नीट प्रतिबिंबित होणार असतील, म्हणजे केवळ एक स्टंट म्हणून नाही, तर ही कल्पना अतिशय स्तुत्य आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे बेरोजगारी म्हणजे रोजगार निर्मितीची काय याच्यामध्ये काँग्रेसने पर्याय दिला आहे. तो काँग्रेसने असं म्हटलंय, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टार्टअपसाठी 3 वर्ष पहिली कुठल्याही प्रकारच्या परमिशन्स लागणार नाही, ही एक चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर रोजगार निर्मितीसाठी आणखीन काही योजना त्याच्यामध्ये आहेत का, मला संपूर्ण डॉक्युमेंट वाचायला मिळालं नाही, पण रोजगार निर्मितीवरती थ्रस्ट दिला आहे, हे अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे या संपूर्ण या डॉक्युमेंटमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये एक देशाचं जे काही संपूर्ण जो काही अजेंडा सेट केला होता, नॅरेटिव्ह जो सेट केला होता, तो संपूर्ण बदलण्याचा हा प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टीने राहुल गांधी यांनी सांगितलं आहे की मी डायरेक्ट तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतो. मला तुम्ही जशा प्रकारचे प्रश्न विचारता आहे तसं मोदींना विचारलेत का, मोदींनी कुठल्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्या का, मोदींनी कुठल्याही प्रकारच्या प्रेस कॉन्फरन्स घेतले नाहीत. पण त्यांचे जे पसंतीचे आता सुद्धा जे गेल्या आठवड्यात मुलाखत झाली त्यांच्या पसंतीच्या माणसांना भाजपला असं वाटतं की ही जी आश्वासनं आहेत ती काँग्रेस पूर्ण करू शकत नाही, किंवा मग काँग्रेसची आश्वासनं ही देशासाठी देखील तेवढीच धोकादायक आहे. काँग्रेसनं आणखी या जाहीरनाम्यामध्ये म्हटलंय की जम्मू काश्मीर मधलं कलम 370 हे आपण हटवणार नाही, देशद्रोहाचा कायदा जो आहे तो आपण रद्द करूया, अशा प्रकारचं आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये. मात्र यामुळे अराजकता माजेल, देशाला धोका निर्माण होईल असं भाजपला वाटतंय. याकडे देखील आपण म्हणणार आहोत. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. राहुल गांधींनी आपल्या या जाहीरनाम्यामध्ये जम्मू काश्मीरच्या कलम 370चा देखील उल्लेख केलेला आहे. हे कलम आपण रद्द करणार नाही असं राहुल गांधींनी म्हटलेलं आहे. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे हा, आणि आज सगळ्या निवडणुकांसाठीचा अत्यंत महत्वाचा बनलेला आणि एक राजकीय मुद्दा म्हणून राहिलेला कलम 370. त्यानंतर देशद्रोहाचा जो काही कायदा आहे तो देखील आपण रद्द करू असं राहुल गांधींनी म्हटलंय. मात्र त्यावर पलटवार करत अरुण जेटलींचं असं म्हणणं आहे की देशासाठी अत्यंत धोकादायक आहे आणि हे अतिरेकी माओवादी यांच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. याकडे देखील मी तुमचं लक्ष वेधते. अरुण जेटली नेमकं काय म्हणाले ते आधी आपण ऐकूया. कि कोई भी आतंकवादी या उसका समर्थक या परिवार वाला ये नहीं कहता कि पुलिस ने आकर आतंकवादी को पकड़ा या आतंकवादी को मारा.
इसके लिए तो सेना के कोई अधिकारी पकड़ता है या आर्म्ड फोर्सेस का पकड़ता है, सीआरपीएफ का पकड़ता है, तो अपराध नहीं होगा। वो हमेशा कहता है हम हमारे घर में तलाशी लेने आए, महिलाओं से बदसलूकी करती, हमारे घर में तलाशी लेने आए, हमारा सामान उठा के ले गए, टेररिस्ट को टॉर्चर कर दिया। तो जैसे ही ये आरोप लगेगा तो सब सेना के अधिकारियों के खिलाफ क्रिमिनल लॉ में मुकदमे चल रहे होंगे, कोई सैंक्शन की जरूरत नहीं। और जिस प्रकार की व्यवस्था कुछ ऐसे इलाकों में है, घाटी में विशेष रूप से, वहां तो एक जज चुनाव लड़ रहे हैं जिनका चुनाव का प्लान यह है कि मैंने फैसला दिया था कि 370 जो टेम्पररी प्रोविजन है वो परमानेंट है। ये परिस्थिती है। मुणगेकर सर, अरुण जेटली म्हणतायत किंवा मग भाजप म्हणताय की काँग्रेसच्या या घोषणा या अतिरेकी, जिहादी आणि नक्षलवादी या सगळ्यांसाठी फायद्याच्या ठरतील। जेटलींचं म्हणणं पूर्णपणे हास्यास्पद आहे। जेटली एक वरिष्ठ लोकसभेत कधी नव्हते, राज्यसभेचे सदस्य आणि राजकारणामध्ये आहेत। 317 कलम जे आहे ते भारताच्या जम्मू अँड असेंब्लीला त्यांचं असं म्हणणं आहे की इथे करन्सी, डिफेन्स, रेल्वे आणि परराष्ट्र खातं ही 4 खाती सोडून बाकीच्या सगळे जे अधिकार अधिकार जे आहेत ते जम्मू काश्मीरच्या असेंब्लीला आहेत। काश्मीर जेव्हा भारतामध्ये विलीन झालं त्याच्या वेळेला ते ऍक्सेप्टन्स, जे इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशन ज्याला म्हणतात, त्याची ती एक कंडिशन आहे। आणि माझं स्वतःचं असं म्हणणं आहे, काश्मीरी जनतेला अधिकाधिक घेऊन त्यांची काश्मीरची भूमिका जी आहे, त्यांचं स्वतःचे जे एक ऑटोनॉमी जे आहे, सांस्कृतिक ऑटोनॉमी, राजकीय ऑटोनॉमी नाही, ती जितकी जास्तीत जास्त पद्धतीने आपण त्यांना विश्वास देऊ तितक्या प्रमाणामध्ये 370 कलमाची आवश्यकता असणार नाही। आजची परिस्थिती नाही आहे। भारतीय जनता पक्षाला मी जाहीरपणे आरोप करतो, मी जेटलीने उत्तर द्यावं किंवा फाटकन विश्वास उत्तर द्यावं, त्यांना फक्त काश्मीरची नंदनवन पाहिजे, त्यांना फक्त काश्मीरचं जमीन पाहिजे, त्यांना काश्मीर लोक नको आहेत। याचं कारण असं आहे, गोळवलकरांनी जी राष्ट्राची व्याख्या केली त्या राष्ट्राच्या व्याख्येमध्ये ख्रिश्चन आणि मुसलमान बसत नाहीत। बंच ऑफ थॉट्सने त्यांच्या गोळवलकरांच्या ह्या देशाची फार मोठा द्रोह केलेला आहे। आता त्यांचं असं म्हणणं आर्टिकल 35A 35A जे तुम्ही सांगता काय धोकादायक आहे, 35A मध्ये साधारणपणे जम्मू काश्मीरचा परमनंट नागरिक कोण हे ठरवण्याचा अधिकार जम्मू आणि काश्मीरच्या असेंब्लीला दिलेला आहे। या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या, ज्या प्रमाणामध्ये काश्मीरचा विकास होईल त्यांना आपण विश्वास देऊ, अशा प्रकारची कंडिशन नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये आहे। मग नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये नागालँड, मिझोराम, त्याची त्यांची काय भूमिका आहे? आणि दुसरा मुद्दा जो अँटी सेडिशन ऍक्ट जो आहे 1893-92 मध्ये केलेला ब्रिटिशांचा जो कायदा, हा खरं म्हणजे काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर ताबडतोब रद्द करायला पाहिजे होता, अशी माझी भूमिका होती। खरं काँग्रेसने उशीर केलेला आहे, त्याचं मी स्वागत करतो। असं बीजेपीची भूमिका काय आहे? भारतीय जनता पक्ष सोडून बाकी सगळे आहेत ते सगळे राष्ट्रद्रोही, आणि म्हणून त्यांचा तिळपापड झालेला आहे। मोदींची 6000 रुपयाची वर्षाला शेतकऱ्यांची योजना आणि काँग्रेसची राहुल गांधींची 72,000 रुपयाची योजना, त्यांना असं वाटतं की आपल्या पायाखालची वाळू सरकत चाललेली आहे। मधून जेटलींसारखे जे लोक जे आहेत त्याला विश्वास पाठक बोला। मी डॉक्टर बुंदेकरांना एवढी सूचना करेल की त्यांनी जेटलींची प्रेस कॉन्फरन्स परत ऐकावी। जेटलींनी 370 वर नाही बोलले, ते ऍप्सा AFSA या कलमाबद्दल बोलले। ऍप्सा हा आपल्या तिथल्या सुरक्षा दलांसाठी कसा आवश्यक आहे आणि जे काही अतिरेकी लोक आहेत त्यांच्या विरुद्ध त्याचा कसा वापर व्हावा यासाठी आहे। तो ऍप्सा सारखा कायदा आम्ही बदलणार असं काँग्रेस म्हणत आहे, आणि हे राष्ट्रविधानात कायम आहे। जो सैनिक आपल्या प्राणाचं बलिदान देतोय त्याला जे संरक्षण आहे तोच कायदा तुम्ही काढणार, मग कोण तुमच्यासाठी लढणार आहे? म्हणून याच्यावर जेटलींनी हे केलं। 370 वर जेटली काही बोललेलं नाहीये, मुणगेकरांनी त्या उगाच बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केलाय। याच्या आधीच्या 2-3 मुद्द्यांना उत्तर देऊ इच्छितो की तटकरे साहेबांनी म्हटलं की आपला पर कॅपिटा इन्कम वाढलं का? तटकरे साहेब आपण जरा वाचन करा, 2018 मध्ये 1977 USD हा हायएस्ट एव्हर आपला पर कॅपिटा इन्कम आहे। आता आताचा जो मुद्दा आहे देशद्रोहाचा कायदा रद्द करणं आणि 370चं कलम आम्ही काढणार नाही असं म्हणणं, यावर मला उत्तर हवं। डॉलरही त्या प्रमाणात वाढला ना पाठक साहेब, डॉलरही त्या प्रमाणात वाढला ना, रुपया घसरला ना।
पाठक बोलू नका, त्याला समजून तुम्ही घ्या. चुकीची माहिती देताय. जीडीपीच्या फिगर बद्दल तुम्ही बोलताय. जीडीपीचा बेस इयर आपण तुम्ही 6 सगळ्या वेळा गोष्टीचे बदललेला तज्ञ व्हायचा आहे. प्रयत्न करू इंटरनॅशनल नका. ग्लोबल प्रॅक्टिसेस प्रमाणे ते करणं हे अपरिहार्य आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड बँक या सगळ्यांना काही अर्थशास्त्र कळत नाही का? राष्ट्रवादी काँग्रेसच कळतं फक्त. बीजेपी इज अ मॅन्युप्युलेटिव्ह गव्हर्नमेंट. तुम्ही खोटा डाटा देता आणि खोटा डाटाच्या आधारे तुम्ही शिक्षित तुम्ही आहात. चर्चा करता. तुम्ही शिक्षित आहात, बेसलेस बोलू आता मी नका. आता मी आता अभ्यास मी करून जम्मू या. काश्मीरच्या विषयावर येतो. अहो आम्ही शिक्षित आहोत म्हणूनच तुम्हाला म्हणतो की तुम्ही जे सांगताय ती चुकीची माहिती देतात आणि तुमचे जेटली जी पण Sensible बोला, देशाला sensible. चुकीची माहिती देतात Per capita त्याची income तरी किती तुम्ही आहे? इकडे येऊन राज्यात ओढता. इंडियाचा पर कॅपिटल इन्कम किती आहे? तुम्ही मला पर कॅपिटल इन्कम विचारला. 1977 USD हायएस्ट एव्हर हा पर कॅपिटल इन्कम आहे. तुम्ही कुठून प्रश्न तुम्हाला विचारला? जर इकॉनॉमीवर बोलायचंय निखिलाजी, बोला, बोला, तटकरे बोला. निखिलाजी जर पाठक इकॉनॉमीवर आपण- कार्यक्रम करायचा असेल नक्की करा, नक्की करा. तटकरे, आपण पुन्हा एकदा 370 वर येऊया. इकॉनॉमीवर जर कार्यक्रम करायचा असेल तर नक्की करा. आपण व्यवस्थित वर्षावर चर्चा. अच्छा, आता विश्वास पाठक जे म्हणतायत की 370 कलमावर जेटलीजी काही म्हणाले नाहीत, पण 370 कलम रद्द व्हावं हा बीजेपीचा अजेंडा आहेच की, RSSचा अजेंडा आहेच की. त्याच्यापासून तुम्ही पळताय का हे त्यांनी स्पष्ट करा. आता राहता राहिला प्रश्न आसपाचा. आसपा रद्द व्हावं हे आश्वासन अहो मग मी तेच सांगतोय ना. जर मुणगेकर साहेब म्हणत असतील तर ते काही चुकीचं नाही ना, ते खोटं नाही ना. दुसरा राहता राहिला प्रश्न आसपाचा. राहता राहिला प्रश्न आसपाचा 2014 साली जेव्हा यांचं गव्हर्नमेंट फॉर्म झालं महबूबा मुफ्ती बरोबर, तेव्हा भाजपच्या जम्मू काश्मीर युनिटने आश्वासन दिलं होतं की टप्प्याटप्प्याने आश्वा हा काढण्यात येईल. हे खोटं आहे का त्यांनी सांगावं. दुसरा मुद्दा, यांचे जे सहयोगी पक्ष आहेत सज्जाद लोणचा त्यांची भूमिका काय? तेही अँटी नॅशनल आहेत का? जदयूचे जे नितीश कुमार आहेत त्यांची 370 आणि आसपा बद्दल काय भूमिका आहे? तेही अँटी नॅशनल आहेत का? ज्यांनी सरकार चालवलं 3 वर्ष महबूबा मुफ्ती बरोबर त्यांची भूमिका काय आहे? त्याही अँटी नॅशनल आहेत का? याचा खुलासा बीजेपीने करायला पाहिजे ना. बोला पाठक. बरोबर. नाही बघा, 370 बद्दल आमची भूमिका फार क्लिअर आहे. आमचे सहयोगी पक्षांची काही भूमिका असू शकते, मात्र आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर इन द इंटरेस्ट ऑफ डेमोक्रेसी, इन द इंटरेस्ट ऑफ इलेक्ट्रल पॉलिटिक्स ते करावं लागतं. म्हणजे ते अँटी नॅशनल आहेत का? काँग्रेसने तो मुद्दा मांडला की अँटी नॅशनल, आणि तुमचे पक्ष तुमचे मित्र पक्ष जेव्हा मांडतील तेव्हा तो त्यांचा मुद्दा देतोय. त्याचे तुम्ही अधिकार करता. तुम्ही काय जे आतंकवादी त्यांना मदत करू इच्छिता का? हो, तुम्ही 2014ला तुम्ही का आश्वासन दिलं मी बोलू की का आश्वा तटकरे काढण्यात जी? येईल? पाठकजी एक लक्षात घ्या, 317व कलम हे श्यामाप्रसाद मुखर्जींपासून तुमचं जे आंदोलन बोला, आहे, बोला, बोला. आंदोलन तुम्ही अनेक केली आणि तुम्ही त्या एका काश्मीरच्या मुद्द्यावरती देशामध्ये वातावरण कशा प्रकारे फिरवता येईल हा तुमचा मुख्य काश्मीरचा अजेंडा घेण्याचा मुख्य मुद्दा आहे की हा सगळा हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान प्रश्न करून कशा प्रकारे ध्रुवीकरण करता येईल हा तुमचा पहिला अजेंडा आहे. राष्ट्रसंघाचा संपूर्ण असं मत आहे की काश्मीरचं त्रिभाजन केलं पाहिजे. हे त्यांचं मत आहे. काश्मीरची त्रिभाजन करावं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं अधिकृत मत होतं. दुसरी गोष्ट म्हणजे वाजपेयी सरकार असताना वाजपेयींनी ज्या प्रकारे काश्मीरचं वातावरण बदललं होतं, भारतीय जनता पक्षाचं सरकार असूनही त्यावेळी ज्या प्रकारे काश्मीरमधलं वातावरण एकदम सुधारून गेलेलं होतं, तसं आता काश्मीरमधलं वातावरण सगळ्यात खालच्या स्तराला गेलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला लक्षात येईल की पुंगळ्या मारण्यात आल्या दगडफेक करणाऱ्या लोकांवरती. त्याच्यानंतर तिथे वातावरण बिघडल्यानंतर राजनाथ सिंगांना तिथे जायला लागलं आणि या पद्धतीचा वापर करणार नाही असं सांगायला लागलं. त्यानंतर ऐका त्यानंतर लक्षात घ्या, हा शस्त्रास्त्राचा कायदा जो आहे, आपसा जो कायदा आहे, अनेक वर्षापासून महबूबा मुफ्ती असतील किंवा तिकडचे नॅशनल कॉन्फरन्स असेल, या सगळ्यांचं म्हणणं असं होतं की त्या कायद्याची व्याप्ती थोडीशी मर्यादित केली पाहिजे. कारण त्यामुळे जिथे धोका नाहीये, जिथे आपण आपले पोलीस संरक्षण करू शकतात, अशा ठिकाणी हा कायदा जर तुम्ही त्याची कक्षा कमी केली आणि टप्प्याटप्प्याने कमी करायचं वातावरण सुधारण्यासाठी, हे सुधारण्यासाठी असणारं पाऊल आहे. जर अशी गरज वाटली की
तिथे हाहाकार उडालेला आहे, पाकिस्तानचे दहशतवादी घुसले आहेत, तर आपण बंदुका फेकून द्यायच्या आणि काखावर करायच्या असं काँग्रेस सुद्धा म्हणत नाहीये. तेव्हा तुम्हालाच केवळ सुरक्षेची काळजी आहे असा कृपया गैरसमज करून घेऊ नका. काँग्रेसची जी लाईन आहे याच्यामध्ये की जम्मू काश्मीर मधलं वातावरण सुधारलं पाहिजे असं आहे. आणि जेव्हा युपीएचं सरकार होतं तेव्हा तुमच्या तुलनेमध्ये खूप वातावरण सुधारलं होतं. काँग्रेसनी काश्मीरबाबत चुका केल्या का? केल्या, पण युपीएच्या काळामध्ये तुमच्यापेक्षा वातावरण सुधारलेलं होतं. तुमच्यापेक्षा वातावरण सुधारलं होतं. जम्मू काश्मीर बाबत तुम्हाला सपशेल अपयश आलेलं आहे हे तुम्ही स्वीकारलं पाहिजे. कारण तुम्ही महबूबा मुफ्तींबाबत तुम्ही गेलात तर तुम्ही मात्र देशभक्त, जो कोणी दुसरं गेलं तर तो देशद्रोही. हा काय प्रकार आहे तुम्हाला? हा जो काय एकूण जो एक अहंभाव आहे, जो आम्हालाच फक्त देशाचं हित कळतं, हा तुमचा स्थायी भाव झालेला आहे आणि लोकांच्या डोक्यात हे जातं. यामुळे हा जो उन्माद आहे, हा जो उन्माद आहे, हा थांबला पाहिजे. तो थांबवण्यासाठी जे जे लोक असतील ते प्रयत्न करणारच. त्या आता तुम्हाला विरोधाला सुद्धा तोंड द्यायला लागेल. इतके दिवस लोक टाळ्या वाजवत होते, आता लोक वेगळ्या प्रकारचे रिएक्शन देतील. पाठक मुंडगेकर सर, मी येते तुमच्याकडे. तुमच्यासाठी प्रश्न आहे मुंडगेकर सर. नाही, मला हेमंत देसाई हेच म्हणायचं की तुम्ही काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून बोलू नका. तुम्ही काँग्रेसचे प्रवक्ते म्हणा, तुम्ही काय वाटेल म्हणा, मला जे योग्य वाटतं ते मी बोलतो. काँग्रेसवर टीका सगळ्यात जास्त मी केलेली आहे 2014 पूर्वी. मुद्दा महत्त्वाचा. तुम्हाला डोक्यात नाचायचं का सगळ्यांनी? काय चाललंय? काय काँग्रेसचे प्रवक्ते, काय काँग्रेसचे प्रवक्ते? माझं मत आहे ते, हेमंत देसाई माझं मत आहे ते, आणि मी ते मत मांडणार. मी काँग्रेसवर तुमच्या दसपट टीका केलेली आहे 2014 पूर्वी. 2014 पूर्वी काँग्रेसवर खूप टीका केली. आता हे तुमचं खूप ऐकलंय. तुमचा उन्माद वाढलेला आहे, उन्माद वाढलेला आहे, आणि हे तुमचं विमान खाली आणण्याची गरज आहे. आता काँग्रेसची बाजू घेताय, तुम्ही स्वतंत्र पत्रकार आहात. तुम्ही माझ्या पत्रकाराचं तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचं. मला काय बोलायचं ते मी बोलेन, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पत्र वाचलंच नाही म्हणता. तुमचे चॅनल जे आहेत, तुमचे चॅनल तुम्हाला डोक्याला घेऊन नाचताय, त्यांना म्हणता का तुम्ही पक्षपाती म्हणून? तुमच्या बाजूने जे बोलतात त्यांना पक्षपाती म्हणतात. तुम्हाला जे बोलतात तुमची चमचेगिरी करतात, तुमच्यामुळे लाळ घोटतात, जे लाचारी करतात तुमची, त्यांना म्हणता का पक्षपाती महत्वाचे आहेत या सगळ्यामध्ये? जे मुद्दे महत्वाचे आहेत यामध्ये. मुंडगेकर सर, मी येते तुमच्याकडे पुन्हा एकदा संपर्क साधायला सांगते तुम्हाला. तुमची लाचारी करायची अपेक्षा का? सगळ्यांना विकत घ्यावा, सगळ्यांना विकत घेऊ शकता. काही चाललंय 370चा मुद्दा आहे, देशद्रोहाचा कायदा आहे. या सगळ्यामुळे जो काही अतिरेकी किंवा जिहादी, माओवादी या सगळ्यांना जी मदत होईल त्याचं काय? अशा प्रकारे आपण हा कायदा कशा प्रकारे डिवाइड करणार किंवा कशा प्रकारे शिथिल करणार? नाही, तुम्ही एक गोष्ट समजून घ्या. हा कायदा रद्द करा असं कोणी म्हणत नाही. जे देसाई साहेब म्हणाले किंवा जे मुंडगेकर साहेब म्हणताय की हा जो आसपाचा कायदा आहे तो थोडासा शिथिल व्हावा, तिथे जनजीवन सुरळीत व्हावं, हा त्यातला मुद्दा आहे. ते काय सरकार आल्यानंतर लगेच कोणी आसपास शिथिल करायला जाणार नाहीये. तिथली परिस्थिती निवडल्यानंतर, तिथल्या परिस्थितीचं एकंदर अवलोकन केल्यानंतर जर परिस्थिती परमिट करत असेल तर तो केला जातो. दुसरा मुद्दा आसपास जो शिथिल करायचा आहे किंवा रद्द करायचा आहे, तर ते आर्मीला आणि तिकडे ज्या पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत ज्या काम करतात ग्राउंडवर, त्यांना विश्वासातच करून केला जाणार आहे. त्यामुळे हा जो बीजेपीचा प्रचार चाललेला आहे, जो आता हायपर नॅशनलिझमचा जो प्रचार चाललाय त्यांचा, की आम्हीच फक्त देशभक्त, आम्हीच फक्त राष्ट्रवादी, हा जो दाखवायचा केविलवाणा प्रकार गेल्या 4 दिवसापासून पंतप्रधान मोदी आणि अरुण जेटली यांनी चालवलाय, तो खरंच हास्यास्पद आहे. बरं मुंडगेकर सर, मला तुमच्याकडे यायचंय. आता 370चं कलम असो किंवा मग हा देशद्रोहाचा कायदा, याचा सगळ्यासाठी फक्त निवडणुकीसाठी का वापर करून घेतला जातोय? 370 कलम सध्या ही केस सुप्रीम कोर्टामध्ये आहे, त्यामुळे त्यावर काहीच होऊ शकत नाही. देशद्रोहाचा हा जो काही कायदा आहे तो अगदी 1808 पासून आहे. मग एवढ्या 70 वर्षामध्ये काँग्रेसला त्यावेळेला ते बदल करणं का शक्य झालं नाही? आता निवडणुका आल्यानंतर का अशा प्रकारची आश्वासनं? म्हणूनच मी असं म्हणालो की काँग्रेसने हा कायदा आता बघाशी फाटक जे म्हणत होते की नाही, किंवा हेमंत देसाई माझ्यासारख्या माणसाने गेल्या 10 वर्षामध्ये काँग्रेसमध्ये असून सुद्धा मी काँग्रेसच्या काही भूमिकेवर टीका मी केलेली आहे. खरं म्हणजे स्वातंत्र्यानंतरच नेहरूंच्या काळामध्येच हा कायदा रद्द व्हायला पाहिजे होता. कारण डिफेन्स ऑफ इंडिया रूल, भारत संरक्षण कायदा, असे अनेक प्रकारचे कायदे आहेत ज्या कायद्यांच्या माध्यमातून अतिरेक्यांच्यावर कारवाई होऊ शकते. प्रश्न इथे लक्षात घ्या. प्रश्न काय झालाय
मोदींनी संपूर्णपणे इथल्या जनतेचा भ्रमनिरास केल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादाच्या मुद्द्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही मुद्दा नाही. पुलवामा आणि बालाकोटची प्रकरणं झाल्यानंतर त्यांना परत राष्ट्रवादाला खतपाणी घालायचं आहे. मी फाटकानं असं विचारतो, जेटली आणि नरेंद्र मोदींना असं विचारतो, आज एवढ्या मोठ्या देशामध्ये राष्ट्रवादीचा कोणता प्रश्न निर्माण झालेला आहे? राष्ट्रवादाचा प्रश्न किंवा देशभक्तीचा प्रश्न हा सोयीप्रमाणे वापरणं लोकांची दिशाभूल करण्यासारखं आहे. या देशामध्ये 135 कोटी लोक आहेत. राज्यकर्त्यांची भूमिका अशी पाहिजे की या 135 पैकी 135 कोटी जनता सारखीच राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवाद हा जात, धर्म, भाषा, लिंग, प्रांत याच्यावर ठरत नाही. व्यक्तीच्या किंवा समुदायाच्या, राष्ट्राच्या हिताच्या बाजूने किंवा हिताच्या विरोधात जर काय केलं असेल तर तो मुद्दा निर्माण होतो. मोदींना काय म्हणायचं आहे? मोदींनी साधं आता 2014 त्यांचा अजेंडा काय होता? डेव्हलपमेंटचा अजेंडा होता, गुजरात मॉडेलचा अजेंडा होता, विकास पुरुषाचा अजेंडा होता. आता या एकही गोष्टीविषयी मोदी बोलत नाही. मोदी पुलवामा आणि बालाकोटाच्या प्रकरणानंतर देशभक्तीशिवाय, जवानांच्या शौर्याशिवाय मोदी कशावरही बोलत नाही. पूर्णपणे भारतीय जनता पक्ष वर्षाला 72,000 रुपये गरीब माणसाला देण्याची राहुल गांधीने घोषणा केल्यानंतर हादरून गेलेला आहे. ते सैराभैराला झालेलं आहे आणि त्याला कसं उत्तर द्यायचं सुचत नाहीये. आपण याचा विश्वास पाठकांकडनं उत्तर घेऊया की राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या या जाहीरनाम्यामुळे भाजपला घाम फुटलाय का? विश्वास पाठक, येते मी तुमच्याकडे एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आपण आणि लगेच परत येऊया. विश्वास पाठक, जाहीरनामे हे मतांच्या खेळासाठी असले तरी सुद्धा राहुल गांधींचा, काँग्रेसचा हा जाहीरनामा आकर्षक आहे का एवढा की भाजपलाही त्याचं उत्तर द्यावं लागलं? भाजपला याचा आणखी धोका वाटतोय का? भाजपाकडनं राज्यामध्ये, केंद्रामध्ये दर दिवशीच्या घटनांवर प्रेस कॉन्फरन्स घेतली जाते. आम्ही त्याचे उत्तर देत आहे. त्यामुळे घाम वगैरे फुटायचे काही प्रश्न नाही. राहुल गांधींनी या जाहीरनाम्यामध्ये असंही म्हटलं की मी असेच वादे करतो जे फुलफिल करतो. आता त्यांचं राजकीय अध्यक्ष म्हणून 1-1.5 वर्षाचं कार्यकाळ, त्यांनी एक वादा केला. मध्य प्रदेशमध्ये त्यांनी 2 दिवसात 7 दिवसामध्ये कर्जमाफी केली त्यांनी. पण कुठेही अभ्यास न करता, कोणाचे नावं नाही हे न करता त्यांनी 12 रुपये आणि 13 रुपये अकाउंटमध्ये जमा केलेले आहे. आजही त्यांना कर्जमाफी मिळाली नाही. तर असा हा यांचा जुमला आहे. दुसरं, राष्ट्रवादाचा प्रश्न आत्ताच का निर्माण झाला असं मुंडगेकरांनी विचारलं. मला सांगा, जेव्हा आपले जवान सर्जिकल स्ट्राईक करतात तर त्यांच्या तुम्ही यशोगाथेवर प्रश्नचिन्ह निर्माण करता. खरंच माणसं मेले का? खरंच काही झालं का? आणि पाकिस्तानच्या हेडलाईन्स मध्ये तुम्ही नावं जेव्हा सहजपणे उमटवता तेव्हा राष्ट्रवादाचा प्रश्न निर्माण होतो. अन्यथा आम्हाला कोणाच्याही राष्ट्रवादावर किंवा याच्यावर प्रश्न निर्माण करायचा नाही. कायदा तुम्हाला डायल्यूट करायचा आहे, अतिरेक्यांना तुम्हाला किंवा मुसलमानांना हे करायचं आहे, तेव्हा खरं तर हा प्रश्न निर्माण होत असतो. एक मिनिट पाठकजी, तुम्ही जे म्हणालात पुलवामा, एक मिनिट मला फक्त एवढं बोलू द्या. एक वाक्य बोलू का? जेव्हा अमित शहाने एक आकडा सांगितला, तुमचे मंत्री जे अहलुवालिया त्यांनी एक वेगळं विधान केलं, त्याच्यानंतर हा प्रश्न उद्भवला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ज्या वृत्तसंस्था आहेत त्यांनी वेगवेगळ्या बातम्या दिल्या. परंतु ऐका पाठकजी, परंतु सगळ्या पक्षांनी तुम्हाला पाठिंबा दिला होता. पहिल्यांदा सगळ्या पक्षांनी तुम्हाला पाठिंबा दिला होता. अमित शहा यांनी काय म्हणाले हे लक्षात घ्या. त्यानंतर काल योगी आदित्यनाथ काय म्हणाले की मोदींची सेना हे वक्तव्य बरोबर आहे. आर्मी तुमची आहे, मोदींची खासगी सेना आहे, मोदींची खासगी सेना आहे आर्मी. म्हणजे आर्मी ही देशाची आहे, ती स्वतंत्र आहे, त्याचा तुमचा काही समाज देशाची आहे ती, तेव्हा सरकारने त्याचं श्रेय घेऊ नये. सगळ्या सभांमध्ये पुलवामाचा तुम्ही पद्धतशीर वापर करता आहात. अतिरेकी राष्ट्रवादाचा तुम्ही मुद्दा करतायत, कारण तुमच्याकडे सांगण्यासारखं काही नाही. तुमचा परफॉर्मन्स भयानक आहे. बेरोजगारी बद्दल 1,04,000 रुपयाचं कर्ज प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यावरती आहे. थांबा पाठक, एकदाच उत्तर द्या. मुंडगेकर सर. हेमंत देसाईने तो मुद्दा मांडलेला आहे. पुलवामाची घटना झाल्यानंतर खरं म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांनी अख्ख्या देशाने त्यांना पाठिंबा दिला होता आणि पूर्णपणे ते खरं म्हणजे ते 40 जवान जे मेले हे बीजेपीच्या हलगर्जीपणामुळे मिळे. संपूर्ण त्याला बीजेपी जबाबदार आहे. जेव्हा 26/11ला कसाबने जेव्हा हल्ला केला होता तेव्हा विलासराव देशमुख राजीनामा दिला, शिवराज पाटलांनी राजीनामा दिला. हे इतके निगरगट्ट आहेत की त्याने त्याची चर्चा देखील नाही केली. जम्मू काश्मीर हे राष्ट्रपतींच्या अधिपत्याखाली आहे, ते सरकार नाही आहे. पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे जाते. तर त्यांनी देशाची क्षमा मागण्याच्या ऐवजी तरी पण तो विरोधी पक्षाने मुद्दा केला नाही.
बालाकोटाच्या सगळ्या संबंधामध्ये झाल्यानंतर 3 मिनिटात त्यांनी हस्तक्षेप केला असं म्हणतात, तरीही लोकांनी ते मान्य केलं, राजकीय पक्षाने मान्य केलं. जेव्हा प्रेताच्या टाळूवरचं लोण्या खाण्याचा प्रकार जेव्हा म्हणतात, तसा त्याचा जेव्हा भाजपने आणि मोदींनी शौर्याचा राजकीय फायदा करून घेण्याचा प्रश्न उपस्थित जेव्हा केला, तेव्हा लोकांनी त्याच्याविषयी शंका उपस्थित केली. मला फक्त विश्वासपणे हे उत्तर द्या, 2014च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला फक्त 31% मतं मिळाली, 69% लोकांनी म्हणजे मतदारांनी भाजपला मतं दिलेली नाहीत. तुमच्या राष्ट्रवादाच्या व्याख्येमध्ये हे 69% लोक राष्ट्रवादी आहेत की राष्ट्रद्रोही आहेत? प्लीज रिप्लाय दिस क्वेश्चन. बोला पाठक. मुंडगेकर साहेब, एक लक्षात घ्या, देशाचे प्रधानमंत्री जेव्हा बोलतात तेव्हा नेहमी ते 130 कोटी जनतेबद्दलच बोलतात. असं तुमचा मी इलेक्ट्रिकल पॉलिटिक्स मध्ये जात नाही. आपल्या डेमोक्रेसीमध्ये 32% 35% हा मोठा पक्ष असतो, त्याचं सरकार येत असतं. तो ज्यांनी वोट दिले संबंध का डेमोक्रेसीशी? तुम्ही बंच ऑफ थॉट्स वाचा, मानता का? तुम्ही गोळवलकरांचं बंच ऑफ थॉट्स वाचा. विषय करत असतात. पाठक, तुम्ही जरा बंच ऑफ थॉट गोळवलकरांचा वाचा. गोळवलकरांनी जेवढा विरोध केलाय लोकशाहीला तेवढा कोणीच केलेला नाहीये. त्यांनी ब्रिटिशांची स्तुती केलेली आहे. भारतीय राज्यघटना तुम्हाला मान्य नाहीये. बंच ऑफ थॉट्स हे त्या क्षेत्रामध्ये केलेले लोकल भारतीय राज्यघटना तुम्हाला मान्य नाहीये. मुंडगेकर सर आणि पाठक माझी वेळ संपत आली. मात्र सगळ्याच पक्षांचे जाहीरनामे हे आकर्षक असतात, मात्र ते जुगला ठरू नयेत ही लोकांची अपेक्षा असते. धन्यवाद तुम्ही सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.